Good morning, students. Now we are going to see our next topic. Now there is a topic related with excess pressure on the free surface of the liquid. म्हणजे लिक्विडच्या फ्री सरफेसवर त्याच्या लगतच्या एखाद्या मॉलिक्यूलवर जास्तीचा जर फोर्स ॲक्ट होत असेल तर त्याबद्दल एक टॉपिक आहे. पण त्याच्याशी रिलेटेड दुसरा टॉपिक हा एका प्रश्नानंतर दिलेला आहे, म्हणून आपण हा टॉपिक पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तर त्याआधी एक आणखी प्रश्न आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो याआधी भरपूर वेळा विचारलेला आहे. पेज नंबर 40वर तुम्हाला तो पाहायचा आहे. ओके. फॉर्मेशन ऑफ बबल्स और बबल्स माहिती आहे तुम्हाला? एअर बबल्स असतात ते आपण यात्रेमध्ये मिळते ते उडवत असतो असं. त्याच्यामध्ये आपण शॅम्पू वापरतो किंवा काही वापरतो आणि ते मग फुकलं असं की असा बबल तयार होतो. बबल असा हवेमध्ये जातो. तो बबल किंवा पाण्याचा थेंब पावसाळ्यात ज्यावेळेस पाऊस पडतो तेव्हा पाण्याचे जे थेंब पडत असतात, तो थेंब जो आहे त्याचा आकार कसा असतो? बबल किंवा तो ड्रॉप जो आहे, वॉटर ड्रॉप असं त्याला म्हणू आपण, कोणत्याही प्रकारच्या लिक्विडचा ड्रॉप म्हणू आपण, तो कसा असतो आणि तो कशा प्रकारे फॉर्म होतो हे तुम्हाला माहीत आहे? त्याचं कारण म्हणजे थोडं शॉर्टमध्ये सांगतो सध्या, कारण नंतर जे आपण त्याचं डेरिव्हेशन पाहणार आहे त्याच्यामध्ये त्याचं ओरिजिनल रिझन जे आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याचं एक कारण असं आहे की ड्रॉप्स किंवा बबल्स हे राऊंड शेपमध्ये असतात, कारण की सरफेस टेन्शन ज्यावेळेस आपण प्लेन मिनिस्कसवर ऑब्झर्व केलं होतं तिथे ते सरफेस टेन्शन आपल्याला त्या वरच्या लिक्विडच्या सरफेसवर जेवढे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे खालच्या दिशेने ओढल्या गेले होते आणि म्हणून सरफेस टेन्शन क्रिएट झालं होतं. अशाच प्रकारे हे लिक्विड आपण हवेमध्ये जर कन्सिडर केला, एक ड्रॉप म्हणजे लिक्विड जर कन्सिडर केलं तर त्याच्या सगळ्या बाजूची जे म्हणजे त्याची लेअर म्हणजे कोणती झाली तर ती स्फेरिकल लेअर असं म्हणू आपण, कारण की तिथे सॉलिड नाहीच आहे. त्याचा संपर्क डायरेक्ट कशाची आहे? एअरची आहे. आणि एअरचे मॉलिक्युल्स जे असतात ते तेवढ्या प्रमाणात ॲडिसिव्ह फोर्स लागू शकत नाही जेवढ्या प्रमाणात लिक्विडच्या आतले मॉलिक्युल्स लिक्विडच्या सरफेसवरच्या मॉलिक्युल्सवर कोहेसिव्ह फोर्स लावतात आणि म्हणून तो कोहेसिव्ह फोर्स बाहेरच्या एअरच्या मॉलिक्युल्सपेक्षा जास्त असतो आणि म्हणून लिक्विडच्या त्या ड्रॉपच्या आतले जे मॉलिक्युल्स आहेत ते त्याला आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात. सगळ्या बाजूने जर मॉलिक्युल्स आतमध्ये ओढल्या गेले म्हणजे मिनिमम एरिया ज्यावेळेस ते घेण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्याचा आकार कसा तयार होईल? मग ऑब्वियसली इट शुड बी स्फेरिकल इन शेप. तो कसा असेल? स्फेरिकलच असेल. म्हणून मग ड्रॉप किंवा बबल जो आहे तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढ्या प्रमाणात नसल्यामुळे किंवा ॲटमॉस्फिअरचं प्रेशर हे आतलं प्रेशर याच्यामधला जो फरक आहे त्यामुळे त्याचा आकार जो आहे तो स्फेरिकल तयार होतो. म्हणून बबल किंवा कोणत्याही प्रकारच्या लिक्विडचा ड्रॉप जर आपण पाहिला तर तो स्फेरिकल इन शेप असतो. बरोबर आहे? त्याचं डेरिव्हेशन थोडंसं दिलेलं आहे आपल्याला, त्याकरता ही डायग्राम पहा. या डायग्राममध्ये इनर सर्कल जो काढलेला आहे त्याकडे पहिलं लक्ष द्यायचं तुम्हाला. आउटर सर्कल जो आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू. इनर सर्कल जो आहे त्याची रेडियस आर दिसले, स्मॉल आर. हा आपल्या एअर बबलचा किंवा ड्रॉप म्हणू आपण, काही म्हटलं तरी सध्या आपण लिक्विड ड्रॉप म्हणू, कारण की आपल्या पुस्तकात लिक्विड ड्रॉपबद्दल दिलेलं आहे. त्या लिक्विड ड्रॉपचा ओरिजिनल शेप किंवा ओरिजिनल साईज आहे त्याची स्फेरिकल इन शेप आहे. त्याची रेडियस काय आहे? स्मॉल आर आहे. स्फेरिकल शेप काय आपण पाहिलंच होतं आता. बरोबर? पी आय हे जे दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, हे पी आय हे त्याचं इनसाईड प्रेशर आहे. म्हणजे प्रेशर इनसाईड द लिक्विड ड्रॉप. लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये जेवढी मॉलिक्युल्स आहेत त्यांचं असणारं प्रेशर म्हणू आपण, ज्याच्यामुळे लिक्विड ड्रॉप जो आहे तो फॉर्म झाला स्फेरिकल शेपमध्ये. तशाच प्रकारे बाहेरचा जो सर्कल आहे तो आता आपण थोडंसं डेरिव्हेशन पाहून घेऊ, त्यानंतर बाहेरच्या सर्कलविषयी पाहू. सो लेटेस्ट कन्सिडर. आता 3 वाक्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं. नेहमी मी 3 वाक्यांमध्ये सांगत असतो. 3 वाक्यांमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. डिस्क्रिप्शन असं आहे: लेट और कन्सिडर अ स्फेरिकल ड्रॉप ऑफ रेडियस स्मॉल आर हॅव्हिंग प्रेशर
Pi inside the spherical drop. Let PO be the outside pressure. म्हणजे या लिक्विड ड्रॉपच्या बाहेरचं जे एन्व्हायरमेंटल प्रेशर आहे ते PO आहे. बरोबर आहे. प्रेशर डिफरन्स जर आपण काढतो म्हटलं तर निश्चितच PI जे आहे ते जास्त असेल की PO जास्त असेल. पहा, लिक्विडची डेन्सिटी जास्त राहते, सॉलिडची त्यापेक्षा जास्त राहते. डेन्सिटी जास्त असणे म्हणजे काय? डेन्सिटी जास्त असणे म्हणजे मॉलिक्युल्स जवळजवळ असणे. जर ॲटमॉस्फिअरचं प्रेशर जास्त राहिलं असतं तर हा लिक्विड ड्रॉप फॉर्म नसता झाला, तो कोलॅप्स झाला असता किंवा त्याचे सगळे एक H2O चे पार्टिकल्स पूर्ण बाहेर निघाले असते. जर वॉटरचा ड्रॉप तो आहे तर ॲटमॉस्फिअरचं प्रेशर जास्त राहिलं असतं तर, म्हणजे याचा अर्थ काय झाला की ॲटमॉस्फिअरचं प्रेशर जास्त नाही तर आतलं प्रेशर जे आहे ते जास्त आहे. म्हणजे प्रेशर डिफरन्स काढतो म्हटलं तर PI - PO असं आपल्याला काढावं लागेल. आपण तो प्रेशरचा डिफरन्स काढायचा आहे आपल्याला, की किती प्रमाणात प्रेशर अप्लाय करावं लागेल की त्यावरून त्याची साईज जी आहे ती वाढणे किंवा कमी होणे शक्य आहे. असं जर आपण पाहिलं तर आता सुरुवातीला आपण असं कन्सिडर करू की हा स्पेरिकल ड्रॉप आहे, त्याची रेडियस R आहे, त्याच्या आतलं प्रेशर PI आहे आणि बाहेरचं प्रेशर PO आहे. या डायग्रामवरून ते आपल्याला समजलेलं असेलच. थोडं एक वेळा डायग्राम पाहून घ्यायची तुम्हाला. आतला सर्कल पाहायचा आहे, जो डॉटेड लाईनने काढलेला तो पाहायचा नाही सध्या. आता आपल्याला आतल्या सर्कलची जी रेडियस आहे R त्याला वाढवून जी डेल्टा R रेडियस दिसते आपल्याला ती बाहेरच्या सर्कलची आणि आतल्या सर्कलच्या रेडियसमधला फरक आहे. म्हणजे आतल्या सर्कलची रेडियस ही स्मॉल r आहे आणि बाहेरच्या सर्कलची रेडियस ही स्मॉल r प्लस डेल्टा R किंवा डेल R अशी आहे. अशा प्रकारे आपण याचा जो शेप आहे किंवा याचा जो स्फेरिकल साईज आहे, स्फिअर जो आहे हा वाढवायचा आपल्याला. तो आपण वाढवला, काय केलं आपण थोडंसं पाणी त्याच्यात आणखी ॲड करू, त्याचा शेप काय होईल? वाढेल. म्हणून आता डायग्रामच्या खाली काय लिहिलेलं आहे बघा, लेट द रेडियस इज इन्क्रीज ऑफ द ड्रॉप इज इन्क्रीज फ्रॉम R टू R प्लस डेल R. आता डेल R जे आहे ते थोडंसं आपण त्याच्यामध्ये लिक्विड वाढवलेलं आहे म्हणून एकदम थोडंसं इन्क्रीज झालेलं आहे. ते डेल R हे खूप स्मॉल आहे. डेल R इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन R. R हे जर सेंटीमीटरमध्ये आपण घेतलं, ते जर 1 सेंटीमीटर असेल तर डेल R जे आहे ते 0.1 आहे फक्त, उदाहरणार्थ. अशा प्रकारे ते खूप कमी असल्यामुळं डेल R इज व्हेरी स्मॉल असं आपण म्हणू. आता याच्या खाली तुम्हाला एक आणखी एक्सप्लेनेशन दिसेल की इनिशियल एरिया म्हणजे त्या स्फिअरचा जो एरिया आहे तो इनिशियल एरिया A1 असं जर आपण म्हटलं, ज्यावेळी त्याची रेडियस R होती, जेव्हा थोडंसं आपण काही त्याच्यावर त्याच्या आतमध्ये थोडंसं लिक्विड जर किंचित लिक्विड त्याच्यामध्ये टाकलं की त्याचा जो स्फिअरचा शेप वाढला किंवा स्फिअरची रेडियस वाढली, R प्लस डेल R झाली, अशा वेळेस त्याचा एरिया जो आहे तो A2 असा झाला. तर A1 आणि A2 दोन्ही याचे फॉर्म्युले आपण लिहिलेले आहे. आपल्याला एरिया ऑफ स्फिअर माहिती आहे, πr² आपण लिहित असतो सर्कलचा, आणि स्फिअरचा आपण 4πr² लिहित असतो, बरोबर आहे की नाही? सर्कलचा πr² किंवा इथे सर्कल नाही आहे, सगळ्या बाजून सर्कल म्हणजे स्फिअर आला तो, त्याचा एरिया पहिल्या याचा πr1² म्हणू आपण किंवा R² म्हणू सध्या, कारण की दुसऱ्याला R2 न म्हणता R प्लस डेल्टा R आपण म्हणून टाकू. म्हणून मग तो झाला 4πr² A1 झाला, आणि A2 वाढलेल्या डॉटेड सर्कलचा डॉटेल स्फिअरचा एरिया म्हणजे 4πr प्लस R प्लस डेल R होल स्क्वेअर असं आपण म्हणू. त्याला सॉल्व केलेला आहे तर खाली तुम्हाला दिसेल की आपला टर्म भेटली 4πr² A2 म्हणजे 4πr² प्लस, आता आतमध्ये काय झालं, R प्लस डेल्टा R² म्हणजे A प्लस B होल स्क्वेअर सारखा झाला, ते A² म्हणजे R² प्लस ट्वाईस AB म्हणजे 2R इंटू डेल्टा R प्लस डेल्टा R² म्हणजे काय झालं, ते R² प्लस 2π किंवा 2R डेल्टा R प्लस शेवटची टर्म म्हणजे दुसरी टर्म म्हणजे डेल्टा R². आता 4π जो आहे बाहेरचा त्याच्या आतमध्ये जर घेतला आपण तर 4πr² प्लस 4 इंटू 2 म्हणजे 8R इंटू डेल्टा R प्लस 4πr² झाला तो, बरोबर आहे. 4π डेल्टा R² झाला. याच्यामध्ये डेल्टा R² ची व्हॅल्यू बघा, जेव्हा मी डेल्टा R हे खूप स्मॉल आहे असं म्हटलं तर 0.1 जर डेल्टा Rची व्हॅल्यू असेल 0.1 सेंटीमीटर, तर असं इमॅजिन करा की त्याचा जर आपण स्क्वेअर केला तर तो काय येईल, 0.1चा स्क्वेअर काय येत असतो, निश्चितच 1 0 आणखी वाढेल पॉईंट नंतर, म्हणजे तो आणखी कमी झाला. म्हणजे फ्रॅक्शनचा जो स्क्वेअर असतो तो फ्रॅक्शनपेक्षा कमी असतो. म्हणून मग 0.1चा स्क्वेअर हा 0.1 किंवा 0.01 असा काहीतरी,
म्हणजे तो कमी झाली, त्याची व्हॅल्यू कमी झाली. म्हणून आपण असं म्हणू की डेल्टा आर जर स्मॉल आहे आणि त्याचा स्क्वेअर तर आणखीनच स्मॉल होईल, पण तो निग्लेक्ट करता येईल आपल्याला. म्हणून ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल, डेल्टा आर स्क्वेअर टर्म रिलेटेड विथ डेल्टा आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. म्हणून खाली तुम्हाला काय लिहिलेलं दिसतं आहे फक्त A2 इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय इंटू डेल्टा आर. बरोबर आहे. आता इन्क्रीज इन सरफेस एरिया कसं काढू आपण, त्याला आपण DA जर म्हटलं तर इन्क्रीज इन सरफेस एरिया DA इज इक्वल टू A2 नंतर वाढलेला म्हणजे जास्तीचा A2 प्लस A1, त्याचा डिफरन्स निघालेला आहे 8 पाय आर इंटू डेल्टा आर. कारण की त्यातली दुसरी जी टर्म आहे 4 पाय आर स्क्वेअर ती वरसुद्धा आहे, मायनस केल्यानंतर दोन्ही कॅन्सल होईल. काय राहिला फक्त 8 पाय आर इंटू डेल्टा आर. नाव हा झाला इन्क्रीज इन सरफेस एरिया. आता थोडंसं लिक्विड मी टाकलेलं आहे असं जर म्हटलं तर त्याच्यात मधातला जो एखादा पार्टिकल आहे H2Oचा, तो जर मी वरच्या सरफेसवर नेतो म्हटलं तर मला काय करावं लागेल. निश्चितच सरफेस टेन्शन आहे, त्याच्यामुळे मला सरफेस टेन्शन जे आहे तो फोर्स म्हणजे काय आहे की त्या लेअर बाहेरच्या स्फेरिकल लेअरवर असणाऱ्या मॉलिक्युलला आतमध्ये ओढणारा फोर्स आहे, त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन तयार झालं, ज्याच्यामुळे त्याचा आकार जो आहे तो त्याला प्राप्त झाला, स्फेरिकल शेप. अशा प्रकारचं सरफेस टेन्शन जे आहे त्या सरफेस टेन्शनसाठी मी या छोट्या सर्कलमधला किंवा छोट्या स्फिअरमधला एखादा लिक्विडचा मॉलिक्यूल H2Oचा मॉलिक्यूल समजा वाटरचा असेल तर H2Oचा मॉलिक्यूल जर मी वर नेतो म्हटलं सरफेसवर तर मला काय करावं लागेल. काय करावं लागेल, सरफेस एरिया वाढवण्यासाठी मी त्या मॉलिक्यूलला बाहेर नेलं ना तेवढं, म्हणजे काय केलं मी डेल्टा आर एवढी त्याची मूवमेंट केली आपण. त्यासाठी काय करावं लागलं आपल्याला, निश्चितच त्याच्या सरफेस टेन्शन खाली असल्यामुळे त्याच्या अगेन्स्ट मला त्याला वर न्यावं लागलं, म्हणजे मला फोर्स लावावा लागेल. तो आता दिलेला आहे आपल्या याच्यात F वर्क डन काढण्यासाठी. तो जो फोर्स आहे तो समजा मी F म्हटलं, खाली म्हटलेलं आहे असं वर्क डन इज ऑल्सो इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ फोर्स which causes increase in the area of the bubble and the displacement delta r which is the increase in the radius of the bubble. म्हणजे खालचं एक्सप्लेनेशन मी पहिले सांगत होतो तुम्हाला, कारण की DW का काढताय त्याचं ते कारण आहे. आपण एखादा मॉलिक्यूल त्या वरच्या सर्कलपासून तर त्या वरच्या स्फिअरपासून तर त्याच्यानंतरच्या स्फिअरपर्यंत नेला तर त्याला डेल्टा आर एवढं वर न्यावं लागेल, त्यासाठी त्याला फोर्स लावावा लागेल. म्हणजे फोर्स लावल्यानंतर तो F एवढ्या फोर्स लावल्यानंतर डेल्टा आर एवढी मुवमेंट करेल, म्हणजे तेवढी डिस्प्लेसमेंट झालं त्याचं. आणि आपल्याला माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला म्हणजे काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अशा प्रकारे त्याचा आकार जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येईल. हे एकासाठी झालं, असे भरपूर आहेत, बरोबर आहे की नाही. एकासाठी आपण काढू पाहिले, त्याला DW एवढं वर्क डन लागलं असं आपण म्हणू, आणि सोबतच त्याचं मग उत्तर आपल्याला निघेल ते म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे F इंटू किती डिस्प्लेसमेंट झालं त्याचं या स्मॉल स्फिअरपासून मोठ्या स्फिअरपर्यंत डेल्टा आर एवढं झालं. अशा प्रकारे इक्वेशन नंबर 2.21 दिलेलं आहे DW इज इक्वल टू F इंटू डेल्टा आर. आता वरचं जे दिलेलं आहे ते म्हणजे काय, तो वर्क डन इन इन्क्रीजिंग द सरफेस एरिया बाय डेल्टा DA इज स्टोर्ड ॲज एक्सेस सरफेस एनर्जी. हे आपण याच्या आधी शिकलेलो आहोत सरफेस एनर्जीमध्ये, की जेवढं वर्क डन होत असते तेवढं जेवढं वर्क डन म्हणजे तेवढी एनर्जी त्याला प्राप्त झाली त्या ठिकाणी. जेवढं वर्क डन होत असते तेवढ्या प्रमाणात त्याला एनर्जी त्या ठिकाणी प्राप्त होते. हे आपण याच्या आधी शिकलेलो आहोत सरफेस एनर्जीच्या वेळेस. म्हणून मग तो पार्टिकल वर नेताना वर गेल्यानंतर त्याच्याजवळ तेवढी जास्तीची एनर्जी त्याला प्राप्त होईल जेवढं वर्क डन त्याच्यावर झालेलं आहे. आणि त्या सरफेस एनर्जीसाठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे, आणि तो म्हणजे काय आहे तो वर्क डन इज इक्वल टू T इंटू DA. What is T? It is the tension or surface tension. It is the force of surface tension. And 8 pi r delta r ही जी व्हॅल्यू आपण DA ची आधी काढलेली होती तिथे पुट केली आपण, बाकी काहीच नाही केलं. म्हणजेच DW वर्क डन दॅट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. ओके. नाउ फोर्स इज इक्वल टू वर्क डन पर युनिट एरिया और याच्या आधी आपण हे शिकलेलो आहोत की एरिया जर मी एरियासाठी व्हॅल्यू काढत असेल तर
आता टी इज इक्वल टू, आता याच्या आधी तुम्हाला मी पेज नंबर सांगून देतो आहे, त्याच्यानुसार तुम्हाला पटकन समजेल. उदाहरणार्थ आता पेज नंबर 36वर दिलेला आहे ते बघा. दॅट इज डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू ओके टॉईज सरफेस एनर्जी इज इक्वल 2.17. हे जे इक्वेशन आहे पेज नंबर 36वर ते काय दिलेलं आहे, सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू डी ए. आणि आता आपण काय म्हटलं, वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी हे तुम्हाला समजलं आहे का? म्हणजे जे वर्क डन होत आहे ते इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी त्या सरफेसवर जाणाऱ्या मॉलिक्यूलमध्ये स्टोअर होत आहे. म्हणजे त्याची एनर्जी वाढलेली आहे. किती वाढली? ती जेवढं वर्क डन झालं तेवढी वाढली. म्हणून मग इथे लिहिलेलं आहे 2.20 जे लिहिलेलं आहे ते डी डब्ल्यू इज इक्वल टू काय लिहिलेलं आहे, टी इंटू डी ए. ते त्याच्यावरून घेतलेलं आहे, ज्याच्या आधी आपण शिकलेलो आहोत. जे आपण फिल्म बनवलेली होती त्याला वाढवलेलं होतं, त्यानुसार आपण दोन्ही बाजूचा सरफेस टेन्शन त्याच्यामध्ये लिहिलं होतं, ट्वाईस एल लिहिलं होतं. मग आपण आठवते, ठीक आहे. त्याच्यावर आपण टी इंटू डी ए लिहिलेलं आहे. तर टी इंटू डी ए, डी एची व्हॅल्यू आपण इथे पुट केलेली आहे, वरती काढलेली, ती इथं पुट करून टाकली. हे इक्वेशन भेटलं डी डब्ल्यूचं. आणि आपल्या पारंपरिक डेफिनेशननुसार डी डब्ल्यू म्हणजे काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याचं दुसरं भेटलं आपल्याला. दोन्ही हे डी डब्ल्यू साईड लेफ्ट हँड साईड सेम आहे, म्हणून राईट हँड साईड पण काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. ते जर आपण पाहिली तर खाली लिहिलेलं आहे मग एफ इज इक्वल टू, किंवा मग दोन्ही जर आपण इक्वेट केले तर आपल्याला लिहिता येईल टी इंटू डी ए इज इक्वल टू एफ इंटू डेल्टा आर. बरोबर आहे. आता टी इंटू डी ए म्हणजे टी इंटू 8πr इंटू डेल्टा आर असं म्हटलेलं आहे. द एक्सेस फोर्स इज गिवन बाय एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. याचा अर्थ काय झाला, प्रेशर म्हणजे काय असते, फोर्स अपॉन एरिया. सरफेससाठी काढता म्हणून सरफेसचा फोर्स जो सरफेसवर एक्सेस लागला अपॉन सरफेस एरिया. म्हणजे काय होईल तिथं, म्हणजे असं होईल की एक्सेस प्रेशर म्हणजे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. न फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. तेच तिथं लिहिलेलं आहे. 2.22च्या आधीचं जे स्टेप आहे ती कशी आलेली आहे, लक्षात आलं तुमच्या. ॲज फोर्स इज इक्वल टू प्रेशर अपॉन एरिया, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, देअर फॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. हे ते आलेलं आहे. आता प्रेशर कोणतं होतं, जास्तीचं प्रेशर होतं लहान स्फिअरपासून तर मोठ्या स्फिअरपर्यंत वाढताना लागणारं प्रेशर. लहान स्फिअरला असणारं प्रेशर पी आय आणि मोठ्या स्फिअरचं प्रेशर जे बाहेरचं प्रेशर होतं त्याच्या अगेन्स्ट वर्क करावं लागलं, म्हणजे पी ओच्या अगेन्स्ट वर्क करावं लागलं म्हणून पी ओ. जास्तीचं किती द्यावं लागलं, मग पी आय होतं ते पी ओपर्यंत न्यावं लागलं. म्हणजे प्रेशरचा डिफरन्स जो आहे तो पी आय, ॲक्च्युली पी आहे जास्त असणारं प्रेशर आहे, कारण की ते लिक्विडच्या मॉलिक्युल्सचं जे डेन्सिटी जास्त आहे, ज्यांच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो म्हणून प्रेशर जास्त अप्लाय होईल. म्हणून पी आय मायनस पी ओ हे काय झालं, प्रेशरचा डिफरन्स झाला, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे. म्हणून मग इथे एक्सेस प्रेशर कोणतं म्हणू आपण, पी आय मायनस पी ओ इंटू दॅट सरफेस एरिया. तो सरफेस एरिया आपण वर्क काढलेला आहे, तो म्हणजे मोठ्याचा सरफेस एरिया आणि तो असतो लहानाचा सरफेस एरिया. बरोबर आहे. कोणत्या सरफेस एरियाला प्रेशर अप्लाय केलं होतं आपण, तो म्हणजे 4πr², छोट्याचा एरिया जो आपण वाढवल्यानंतर. बरोबर आहे ना, म्हणून ते आपण लिहिले. त्याला म्हटलं आपण 2.22. आता 2.21 आणि 2.22 हे दोन्ही गोष्टी बघायच्या आहे. 2.20 हा आपण डी डब्ल्यू काढलेला आहे, 2.22 हा फोर्स काढलेला आहे. हा फोर्स आपण 2.21 मध्ये टाकू तर इंटू डेल्टा आर एवढं फक्त आपल्याला लिहावं लागेल. अशा प्रकारे 2.21 मध्ये एफ इंटू डेल्टा आर लिहिले, त्या ठिकाणी येईल पी आय मायनस पी ओ ब्रॅकेट कम्प्लीट 4πr इंटू डेल्टा आर. ही एक टर्म झाली ज्याच्या लेफ्ट हँड साईडला डी डब्ल्यू आहे, आणि वर पण जी टर्म आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला डी डब्ल्यू आहे. म्हणून राईट हँड साईड दोन्ही याची काय असेल, इक्वल असेल. दोन्ही इक्वेट करा. ते सॉल्व केलेलं आहे. दोन्हीकडलं सॉल्व केल्यानंतर टी, आता सोपा एकदम हे तुम्ही आरामशी सॉल्व करू शकता. टी इंटू 8πr डेल्टा आर, 8 झाला, 4 2 8 झाला तो. बरोबर आहे. म्हणून 2t झाला तिथे. आर इंटू डेल्टा आर दोन्हीकडलं कॅन्सल झालं, एक आर तिकडला राईट हँड साईडचा शिल्लक राहील, म्हणून r²चा एक आर शिल्लक राहिला. अशा प्रकारे आपल्याला 2.23 ही टर्म भेटलेली आहे. काय भेटलं आपल्याला त्या ठिकाणी, पी आय मायनस पी ओ म्हणजे प्रेशर डिफरन्स हा सरफेस टेन्शनशी रिलेट किती प्रमाणात असेल, तर ट्वाईस टी अपॉन आर एवढ्या प्रमाणात तो असेल. बरोबर आहे. आता हे झालं आपल्याला, हे जे इक्वेशन भेटलं आपल्याला ते जास्तीचं प्रेशर जे ड्रॉपच्या आतमध्ये असते, बरोबर आहे ना, त्याच्याबद्दल भेटलं, कारण आपण त्याचा शेप वाढवला होता. हे झालं ड्रॉपसाठी. याला लॅप्लेस लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतात, आणि याच्यावर प्रश्न याच्या आधी विचारलेले आहे. तुम्ही आधीचे पेपर बघा. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या चॅप्टरमधला आहे. याला व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित लिहून काढा आहे. आता जर आपण ड्रॉप घेतो म्हटलं
तर हे येईल. पण आपण जर एअर बबल घेतो म्हटलं तर बबलच्या आतमध्ये एअर असते आणि बाहेरही एअर असते. बाहेरच्या एअरसाठी अप्लाय होणारं पी ओ प्रेशर जे आहे त्याच्या डिफरन्ससाठी आपण पी आय मायनस पी ओ असं लिहिलं इथे. आता मी जर बबल घेतला तर बबलच्या आतमध्येही प्रेशर आहे, कारण की आतमध्ये सुद्धा पी ओ प्रेशर आहे आणि फक्त सरफेसवर जे प्रेशर आहे ते आणि नंतरचं बाहेरचं प्रेशर, म्हणजे 2 वेळा इथं प्रेशर अप्लाय होते, बाहेरून आणि आतून. इथं खाली लिहिलेलं बघा, इन केस ऑफ सोप बबल देर आर 2 फ्री सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर, द इनर सर्फेस अँड द आउटर सर्फेस. मी तुम्हाला आता सांगितलं. म्हणून बबलसाठी हे जे याचं इक्वेशन आहे याच्यामध्ये काय बदल होईल, तर डी ए जो आपण वरती लिहिला होता तिथे आपण 8 पाय आर इंटू डेल्टा आर 2.19 मध्ये लिहिलं होतं. हा डी ए म्हणजे जास्तीचा जो एरिया वाढलेला आहे त्याच्यासाठी A2 मायनस A1 हे जे घेतलं आपण हे 2 वेळा घ्यावं लागेल. एक बाहेरच्या प्रेशरसाठी जे आता आपण घेतलेलंच होतं 2.19 मध्ये, एक आतल्या प्रेशरसाठी, कारण की आतमध्ये पण सुद्धा एअर आहे. म्हणून त्या स्फेरिकल शेपच्या आतमध्ये असणारं पी ओ प्रेशर आणि स्फेरिकल शेप ज्या ड्रॉपलेट्स ज्या मॉलिक्युल्सपासून बनलेला आहे त्याचं प्रेशर याच्यातला डिफरन्स परत आला A2 मायनस A1, म्हणजे ट्वाईस 2 वेळा आपल्याला तो करावा लागेल. म्हणून जेवढा आपण डिफरन्स काढलेला आहे त्याला ट्वाईस असं म्हटलं. म्हणून तिथे दिलेलं आहे 2.19 चेंजेस टू डी ए इज इक्वल टू ट्वाईस 8 पाय आर इंटू डेल्टा आर. म्हणून मग टोटल इन्क्रीज इन द सरफेस एरिया तो थोडासा बदलेल. तो खाली बघा तुम्ही, तो आपल्याला काय करावं लागेल, 2 इंटू 8 पाय आर इंटू डी आर ही त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू जर टाकली तर डी डब्ल्यूची व्हॅल्यू थोडीशी बदलेल. आणि ती म्हणजे काय असेल, त्याला आपण तिथं मल्टिप्लाय केल्यानंतर 16 झालं, 8 इंटू 2 म्हणजे, म्हणून मग ती 16 येईल. इकडे 4 आहे, 4 जा 16 होते, म्हणून मग तिथे ट्वाईस टी नाही तर काय येईल 4t अपॉन आर असेल. 2.24 इक्वेशन पाहायचं आहे. जिथपर्यंत विचारलं तिथपर्यंत लिहायचं आहे. बबलचं विचारलं तर इथपर्यंत लिहा शेवटपर्यंत, आणि जर फक्त ड्रॉपचं विचारलं तर तुम्हाला 2.23 पर्यंत लिहायचं आहे. ओके.